श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री सातेरी केळवाई देवीच्या चरणी लीन हो, प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक ठेवू। रंगदेवता व रसिक जनांना मानाचा मुजरा करतो। श्री सातेरी केळवाई हौसी तरुण कला नाट्य मंडळ चिखले सहर्ष सादर करीत आहोत। लेखक कमलाकर बोरकर लिखित व अंकुश लक्ष्मण पाटील यांनी दिग्दर्शित केलेलं काल्पनिक ऐतिहासिक 3 अंकी संगीत नाटक रणमार। या नाटकात भाग घेणारे नाट्य युवा कलाकार राजकुमार विक्रांत, श्री सुनील नारायण नारळकर, राजा दुर्जन सिंह, श्री कपिल नारायण नारळकर, महामंत्री कुमार हरीश दत्ताराम पाटील, नागना कुमार राहुल महादेव तेंडुलकर, जादूगार सन्नाटा श्री देवीदास अर्जुन गुरव, दयानंद कुमार पंकज दिलीप पाटील, झिपऱ्या कुमार विश्वास विलास गावडे, मुक्या कुमार श्रीकांत विश्वनाथ गावडे, मराठी शिपाई विष्णू पाटील, कुमार मयूर गावस, कुमार संकल्प पाटील व कुमार सर्वेश गावडे। खास भैरवीच्या भूमिकेत सौ प्रीतम गवंडी पेडणे गोवा, हार्मोनियम गुरुदास सुतार पारवाड भोंडा सत्री गोवा, ताल रक्षक सुनील माऊसकर वाळभाई सत्तरी गोवा, स्टेज पडदेवर लाईट रतनार बेळगाव, स्टेज मॅनेजर श्री सुरेश महादेव झरबेकर, श्री विश्वनाथ नागेश गावडे, कुमार प्रसाद आपना गावडे, श्री अक्षय अनंत गावडे, सहाय्यक श्री कृष्णा शोभा पवार, श्री प्रभाकर तुकाराम गावडे, श्री तुकाराम गोविंद गावडे, श्री लक्ष्मण महादेव तेंडुलकर, श्री सुभाष गुरव, श्री बाळू सकाराम गावडे, श्री भिकाजी चापोलकर, प्रीतम गावडे, कुमार लक्ष्मीकांत तेंडुलकर, कुमार शुभम पाटील व कुमार चेतन माझी। व्यवस्थापक श्री सातेरी केळवाई देवी देवस्थान ट्रस्ट कमिटी, समाज सुधारक कमिटी, युवा कार्यकर्ते व गावातील सर्व महिला मंडळ, ग्रामस्थ चिखले, श्री सातेरी केळवाई तरुण नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहोत। लेखक कमलाकर बोरकर लिखित अंकुश पाटील यांनी निर्देशित केलेलं काल्पनिक ऐतिहासिक 3 अंकी संगीत नाटक रणमार।
तालावर नाचणारी ऋषी मुनींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेली आमची सभोवताली ही उंच उंच शिखरे बाजूने वाहणाऱ्या पवित्र नद्यांचा पाण्याचा सुमधुर आवाज भक्ती श्रद्धा आणि पारित्र्याचा जय जयकार म्हणजे आमच्या अलकापूरचे सौंदर्य अशा या राजा सम्राट राजा दुर्जन सिंग तरी अलकापुरी नगरीतील समस्त प्रजाजन हो आज राजे दुर्जन सिंग यांचा वाढदिवस आहे म्हणून आज राजेबरोबर नगरात घराघरावर रोषणी करा घराघरावर ज्योतनी करा नाच गाण्याच्या बैठकी भरवा आणि सम्राटाला दीर्घायुष्य चिंतनासाठी सर्व प्रजाजन हो या आनंदोत्सवात भाग घ्या आणि अलकापुरीचा आणि सम्राटांचा जय जयकार करा जय जयकार महामंत्री आम्ही कलेचे वेडे आहोत राजा असला तरी कलावंतांचा सेवक आहे शिवाय हे राज्य माझ्या वंशवृक्षांचं फळ आहे वाटल्यास एखाद्या नर्तकीच्या पत्रात टाकण्याचा आम्हाला संपूर्ण अधिकार आहे पण महाराज असे थांबलात का कसा बोलू महाराज राजाचा उपबंध करणारी तुमची जी जागच्या जागी का अडकळली या दरबारात न्यायाची अपेक्षा असली तर बोललो असतो महाराज कोण म्हणतो माझ्या दरबारात न्याय नाही म्हणून हे म्हणतोय का न्याय धर्माला एक कलाके लागेल माझाच वाटायला घडते आपल्या वेळेचं धर्माच्या तोडानं न्याय अनेकाने विद्यार्थीचा कंपाचा ते दरबारा आणि प्रजाच्या इच्छेला राजाचा पाठवी पायाखाली ठेवलं जातं मग बोला कोण म्हणे तुम्हाला न्यायी राजा विक्रांत अपमान होतोय आमचा हा राजकुमार विक्रांत बोलतोय या सिंहासनाची ज्याचा रक्ताचा संबंध आहे तोच तुमचा पुतण्या म्हणतोय मी महाराज खबरदार तुझ्या हरकत रक्ताचा माझ्या पवित्र सिंहासनाशी संबंध जोडतील तर तो अधिकार तुला नाही अधिकार आहे माझ्या अंगात सुद्धा या त्रासदाराचा रक्त कळकळत आहे महाराज ज्या रक्तातून तुम्ही निर्माण झाला त्या तुमच्या सख्या भावाच्या पवित्र आणि प्रभावित रक्ताचा उत्सव माझा देखील अंगात आहे कसा प्रसंग निर्माण होणे हीच आमची इच्छा आहे नाही मागते आम्ही अज्ञान नाही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे काय अज्ञान होत नाही राजा जरी परमेश्वर असला तर प्रजा
राजाची भक्ती असेल राजाने देखील ओळखलं पाहिजे. राजाची प्रतिष्ठा प्रजाजनाने जपली पाहिजे जरूर, पण राजाने सुद्धा या प्रजाच्या भावनाची कदर केली पाहिजे. महामंत्री विक्रम, अपमान होतोय हा आमचा. महाराज मी खरं तेच म्हणतोय. असं बोलणं आम्ही कदापि सहन करणार नाही. राजकुमार, माझा ऐका राजकुमार. थोडा वेळ आसनावर बसा. आपण समंजस आहात. महामंत्री, विक्रांतासारख्या दासी पुत्राला आमचा अशा शुभ प्रसंगी अपमान करावा आणि त्यांना या सिंहासनावर बसून तुम्ही मोठी चूक केली आहे. महामंत्री, आमच्या मांडीला मांडी लावून बसण्याची या दासी पुत्राची योग्यता नाही. आपल्या बेकाम तोंडाला लगाम घाला. दरबारात आता माझा अपमान मी कदापि सहन नाही करणार. सांगा मी दासी पुत्र कसा. होय, दासी पुत्र असतो. आमच्या राजघराण्याचे मोलकरी तुमच्या वडील बंधूंच्या शेतावर फूल बांधणारी ती एक शूद्र दासीच होती आणि त्या शूद्र दासीपासून तुझा जन्म झाला. तुझ्या रक्तात आणि माझ्या रक्तात हाच फरक आहे. विक्रम, चिखलाच्या बेडकावर हत्तीम वर बसून मिरवण्याचा प्रयत्न करू नये. तुझी जागा तिकडं ज्या ठिकाणी गुलाम बसतात तिथं सुहासिनीच्या खोलक्यात विद्येला मिरवलं आणि तुझा दरबारात केला सारख्याच. दासी पुत्र नाही, आपण खोटं बोलताय. तेव्हा सत्य आहे ते. ठीक काय, तिच्यासारख्या शेकडो लावण संपन्न दासी या दरबारात चाकरी करायच्या. तिच्या तीर्थरूपांची सेवा चाकरी करायच्या. पण तुझी आई सुंदर होती. अप्सरेला सुद्धा भुरळ पाडणारं तिचं सौंदर्य पुराई भुरळ पाडण्या इतकं प्रभावी होतं. तिच्या पाण्याच्या डोळ्यात बेहोशी होती, गळ्यात मधुर रागिण्या होत्या. म्हणूनच आमचे वडील बंधू या राज्याचे सम्राट तीर्थरूप मोहित झाले. प्रथम ते क्षणिक सुखासाठी त्यांच्या स्वाधीन झाले. नंतर त्यांनी हृदय सिंहासनाबरोबर या राजशयाची मालकी सुद्धा त्यांनी सुपूर्द केली. त्यांच्या दृष्टीने तो भोग होता, पण जरा दृष्टीने ते पापच. आणि त्या शूद्र दासीपासून तुझा जन्म झालाय. तुझ्या रक्तात आणि माझ्या रक्तात हाच फरक आहे. विक्रांत, बेडकान हत्तीवर बसून मिरवण्याचा मूर्खपणा करू नये. तुझी जागा तिकडं जिथं गुलाम बसतात तिथं. सुहासिनीच्या घोळक्यात विद्येला मिळवणं आणि तुझ्या दरबारात येणं सारखाच. सम्राट मांडा खाली करतेस. तालवारीला बाहेर काढण्या हुतावेळ झालेला तुझा हात का थांबला? बोल. मोठ्या आवाजाने मोठ तुझी का असायला पडली? बोल. सम्राट सम्राट विक्रांत, आबरू नसलेल्या माणसाने जास्त रागावू नये. महामंत्री, निघतो आम्ही आजचा दरबार आटोपला म्हणून. हे महामंत्री, विक्रांतचा यापुढे दरबारात येण्यास मनाई करा. तसा आमच्या शहीद शिष्याचा मनाई हुकूम करा आणि नाही जायचं तर बंदवान करून बोलणे ठेवा या दासी पुत्राला. दासी पुत्र म्हणून तुम्ही माझ्या पित्याच्या अभिरुची रक्ताची पेशीवर का मारता? दासी असली तरी ती माझी आईच होती. माझी आई आणि माझी जन्मभूमी याच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे मला. महाराज, मध्ये बोलतोय, क्षमा असावी. पण आपल्या राज्याच्या सेवेसाठी विक्रांतासारख्या तरुण शूरांची गरज आहे. कारण चारी बाजूने शत्रू सैन्य
मंत्री, विक्रांत हलकट असला तरी चाललं असतं, पण तो बंडखोर आहे. उद्या आमच्या विरुद्ध दगा करणार नाही कशावरून. मगरवाड राजा, तुझी ही ठोगी भाषा बंद कर. यापुढे माझ्याविषयी आणि माझ्या आईच्या अस्तित्वाविषयी एक शब्द जरी उच्चारला तर लक्षात ठेव. विक्रांताची ही तलवार सम्राटाच्या गादीविरुद्ध बेभान बंड उठेल. गावचा शेमडा पळतो, बऱ्या बंड करणार. अरे मग महाराजांची तलवार सुद्धा समज आहे असले बंड. राजकुमार शांत व्हा राजकुमार. भर दरबारात असा प्रसंग निर्माण होणे मग तो आमचा अपमान आहे. नाही महामंत्री, या विक्रांताच्या बंडाची सुरुवात आहे एक अविचारी आणि पदाखाली सम्राटाविरुद्ध गुलामाने फोडलेला कठोर आवाज आहे. राजा दुर्जन सिंग, लक्षात ठेव, ही विक्रांताची तलवार तुझ्या राजेपणाला ध्वंस केल्याशिवाय शांत राहणार नाही. वाघाने पंजा उघडला, एका झडपेत तुझा मनमास्ती गंडस्थळ आणि माझ्या बोतीचा काटेरी तुरुंग फोडल्याशिवाय शांत राहणार नाही. भगीरथीचा प्रयत्न आणि भीष्माची प्रतिज्ञा ऐकल्यावर माझ्या भीष्माची तुझा रक्त प्यायल्याशिवाय या विक्रांताची तलवार शांत राहणार नाही. हाच माझा निर्धार आहे. सैनिकांनो, आपल्या या बंडखोराला खबरदार, मुंगाटाने मागे व्हा. या दगडी भिंतीची टाकणार केल्याचा मूर्खपणा करून तुला नारकपणाला आमंत्रण देऊ नको. राजा दुर्जन सिंग येतो तुझ्या भेटीला. पकडा त्या बंडखोराला. रिकामा झालो तेव्हा बरं वाटलं. आता बघा एकदम तयार आहे. थोडक्यात हाती शिकार केली बघ. तू त्या बाजूने आवाज दिला असतास तर ते फुटलं असतं आणि नेमकं आमच्या समोर आलं असतं. जाऊ दे ना सरदार साहेब, हे गेली दुसरी वेळ. आपल्यासारखा हुशार शिकारी असताना अशा कितीतरी शिकार मिळतील. अरे पण आज शिकार न करता घरी गेलो तर जीत होईल आमची. या आपल्या नंदनपूरच्या राजकन्याला दाखवून जायचं आपल्याला. हम में कुछ काम नहीं. यात काय दाखवण्यासारखं कमी वाघ नाहीतर
पळाला निघाला. कोण आणि या जंगलातील मुले एकट्या शेजारीच उभेच राहतो मी आणि माझे पिता तुझ्यासारखी रूपवती आणि या जंगलातील मुले नाव काय आपल्या वडिलांचं? नाव ऐकल्यानंतर घाबरून जाणार तुम्ही. तेव्हा मी ते तुम्हाला सांगणार नाही. पण देवासाठी धावून देऊन तुम्ही माझ्या मुलाचे रक्षण केले. खरंच आभारी आहे मी. बरं, येते मी. अम्मा, मी सोबत होतो तुम्हाला तुमच्या वेळेपर्यंत. कदाचित तो म्हणाला इथंच कुठेतरी झपून सुद्धा बसला असेल. नाही, नको. पुण्यापर्यंत येण्याचं तुम्ही धाडस केलं. माझ्या वडिलांनी तुम्हाला पाहिलं तर क्रोधाला उठले. फार रागीट स्वभावाचे आहे ते. तुम्हाला जिवंत सुद्धा मारून टाकतील ते. तुम्ही इथून लवकर जा. नाही, आतापर्यंत कितीतरी संकटांना सामोरं जात जात इथपर्यंत आलोय मी. मारणारा घाबरण्याची एकच सवय माझी नाहीये. मला तुझ्या वडिलांना माहित आहे. मग हरकत नाही मी गेलो तरी. पण आज मी तुमच्यासोबत वेळेत येणार. चला, चल लवकर. ओम भगवते भगवते भागवते भगवते गौरीराम स्वाहा. आला जवळ आला. कुणीतरी दुश्मन नाही असे का या दिवसाने पाणी पाला आपल्या पित्याकडे वळी आविवा आविवा हा. माझ्या हिरवीच्या मागून म्हणजे काही धडापटकाचा झाला नसेल का? हरिबा हरिबा. कौन है तो? हरिबा हरिबा हा. पिताजी, 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 त्याला मारू नका पिताजी. कोण आहे तो? इथं आपल्या गुहेत तुझ्या मागून येण्याचं कारण काय? पिताजी, तो मला चुकून इथपर्यंत बसवायला आला होता. या जादूगार सैन्याची गुहेत घेताना तुला कसली भीती वाटली? आज मोठा विपरीत प्रसंग घडला होता. जेवणात आग रस्त्यावर स्वतःला राजकुमार बनवणारा एक माझ्या रस्त्यात आणून आला. कोण? आणि त्याने आणि त्याने कोण होता तो? नाव काय त्याचं? त्याला मी तिथं ठार मारला. पिताच्या कोणत्या नागराचा जसा मना होता तो. आज हे भेटले म्हणून नाहीच बरं झालं. नाहीतर त्याने आजपासून शिरभ्रष्ट. हातीहून तो माझ्या हाती जिवंत सुटणार नाही. त्याला असं मारणार असं त्यातलं मारणार की त्याचे हाल हाल सुद्धा हाल मारणार. माझं नाव ऐकतात तिथे जणांचे जागच्या जागी पुरते असे जागच्या जागी पडतात. हरिबा हरिबा हा. मी हात जोडते तुमच्यासमोर.
असो अशावरून हा माझा दुश्मन नसेल. हाय दुश्मन नाही आणि मित्र पण नाही. माझ्यासारखा सुनाला भेटला दिसतोय. हे बोला सांग, नाव काय तुझं? चेहरा मोहऱ्यावर दिसतोय मोठ्या राजघराण्याचा. नाव काय तुझं? नाव कोण तुझं? माझं नाव विक्रांत. अर्कापुरीचे लेख सम्राट रमणसिंह यांचा पुत्र मी. लोचनसिंह शेवटी तू गुरुदेव क्या गुरुदेव निघाला सगळा प्रकार आला माझ्या ध्येयात. आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्याच्यामुळेच मी आज जादूगार झालो. त्याचे सर्व प्रकार घडले आहेत. त्याला असा मारणार की त्याच्या हातात आता तू निराधार आहे. आता तुझ्या पाठी हा संडाचा जादूगर असतात. तुला काही घेण्याची गरज नाही. हो काय पाहिजे काय तुला? मला फक्त तुमच्यासाठी या गुरुचा आशीर्वाद राजपुत्र म्हणून शेजारी म्हणून आकडून दिले माझा राजाबाई. पण मी या अपमानाचा बदला घेणार. या दुर्दैवाची गरज शांत करण्याची माझ्या सुनावणी शांत नाही होणार. येतो मी गुरुदेव. पण या अशा अंधाऱ्या रात्री काळोखात कुठे जाणार तुम्ही? वाट असेल तिकडे. जोपर्यंत माझ्या सुनाचा शेवट होत नाही तोपर्यंत मी हात भटकत राहणार. हा मित्र या पुढे तू होतास का? तुझा दुश्मन तोच माझा मोठा दुश्मन.
ज्यांचे सुद्धा आता बाबाचे कडे भरले आहेत. अरे बेटा, याची जेवढ्या खोऱ्याची व्यवस्था कर. प्रथम त्या प्रधानपदाला तुझ्या हात टाकायला त्याला असा जिवंत मारतो. पण पिताजी, आता कुठे भेटणार तुम्हाला? एवढ्या लांबल्या नोकरीत पोहोचले सुद्धा असणार. पोहोचू दे. तो किती दिवस पोहोचतो एक पाहतो मी. हा मित्रांचा आपल्या चालला घेऊन जा. त्याला काहीतरी खायला दे. माझी महत्वाची वेळ झाली. हा विभा स्वतःच्या भावाचा घर चालवायचा.
अहो, असं काय करता? एवढी ही हात काही बरी नाही का ही? नावाने चिपरे नंतर कुठं शिवजी बाई पण कोणी बाई हो? इथं कशाला तडफडत होतास मग? असा झालं होतं जेव्हा धाड्यांचा दिवा घेऊन चाललो होता. जागनाथ, म्हणजे या दिवशी तलवार टाकून पळाला हो हरामखोर हो, मग. तोच मी येऊ. हा. त्याचा काम काय दरबार असतो का अजून कुठं? त्यानंतर तुमच्या मुख्य प्रजाच्या हातात ते सेनापती आजारी पडल्यापासून सेनापती सुद्धा प्रजातीने त्यांच्या आजीसोबत जातो पण मी भेटलो होतो म्हणून सांगू नकोस त्याला. काय तर जिथं असतील तिथं येऊन ठार मारीन तुला. नाही मी ही पुरावा करणार नाही. मी येऊ. जा, जा. तुम्ही येईपर्यंत कसा बसा थांबवून ठेवला होता मी त्याला इकडे. तुझा त्याला संशय येऊन रे म्हणून तुला रागानं का म्हटलो बघ. कामगिरी तर योग्य पार पाडलीस तू. त्या हरामखोर नागनाथाचा पत्ता मिळाला. ही बातमी गुरुदेवांच्या कानावर घालू आणि त्यांच्या सल्ल्याने त्या हरामखोरा खाली घेतो. चल लवकर. अजूनही त्या चिपऱ्याचा पत्ता नाही. काय गमत आहे पहा. तिकडे दरबारात अलकापुरीवर स्वारी करण्यासाठी सल्लामसलत सुरू आहे आणि हंगामी सेनापती असून सुद्धा मी इथंच थांबलोय. छे, सरळ आमने सामने अलकापुरीला भिडण्यापेक्षा गनिमी कावाने आणि फक्त पितळीने डाव यशस्वी होईल असा माझा तर्क आहे. पण त्या
मुंबईला जाऊ आणि धावून आपली गर्दी गाठली. आणि ती कुठे गेली? एकूण प्रकार असा आहे तर ठीक आहे मॅडम. या नावाबरोबर सलामी दिली तुम्ही. नाही का रूप करणे केला माझी श्रेष्ठ सजवायला लावली तर नावच नाही सांगत. नाव बरोबर. हो दादासाहेब, ती नंतर सांगतो, पण खरा प्रकार वेगळाच आहे. म्हणजे आणखी काय झालं तिथं? काय बोला दादासाहेब, या उपटसुंबेने माझ्या पोटावर नक्की समजायला आणि आतला पत्ता विचारला. मग तू काय सांगितलंस त्याला? काय सांगणार, जीवाच्या भीतीने सगळं काय म्हणते. सत्यानाश! इथेच मूर्खपणा केलास तू चिपळ्या. त्याला खोटं सांगितलं असतास तर तो बसला असता आणि नेमका आपल्या हातात सापडला असता. आता ही जागा सुद्धा बदलता येणार नाही, कारण त्या चंपावतीच्या भेटीसाठी आपण इथं थांबलो. आजारपणाचा सोंग घेऊन दरबारात सुद्धा हजर झालं नाही. चिपळ्या, किल्ल्यावर पाहायला नका. कुणालाही परवानगीशिवाय प्रवेश देऊ नका. जा तू. दादासाहेब, आत्ताच सापडला आणि आत येऊन ती सकाळ बाहेर ये, बाहेर ये. हा विवा, हा विवा. कोण आहेस तू? चला नवा दुश्मन जादूगार संघाचा. हा विवा, हा विवा. मेलो! मेलो! वाचवा! वाचवा! दादासाहेब, दादासाहेब, असं चिंता करू नका तुम्ही. हो, भेट नाही. बाहेर येण्यासाठी फिरता येतो. बापरे, मात्र पण असं जादूगार संघाचा. हा विवा, हा विवा, हा. हा विवा, हा विवा. जादूगार संघाचा. कोण आहे रे तिकडं? असा बंदी शाळेत जा आणि त्या बंदीवाद झाल्यानंतर सोबतीला एक शिपाई घे. सरदार दयानंद, आपल्याला खेळ भाव झाले माहितीच आहे. स्वतःला स्वामिनीच्या समजणारा सरदार आज शत्रूला भेटून गेला. म्हणूनच राजेश्वराने आपल्याला नजर केली, पण आपण काहीच बोलायला तयार नाही. आपली रवानगी नजर केली ठेवली होती. आणि शेवटी बंदी शाळेत आपली रवानगी केली. तेव्हा महाराज येण्यापूर्वी कबूल देऊन मोकळा हो. राजेश्वरांचा राग तुला माहितीच आहे. आतापर्यंत मी तुमच्या बुद्धिमत्तेविषयी आदर बाळगून होतो, पण आता माझा नाईलाज झालेला आहे. मी महाराजांचे मीठ खातो. या साम्राज्याचा एकमेव एकनिष्ठ शिपाई आहे आम्ही. तुम्ही राजद्रोही आहात दयानंद. राजाला देव न मानणाऱ्या माणसाला योग्य ते प्रायश्चित्त देण्याचे कर्तव्य आहे माझे. काय म्हणता तुम्ही महामंत्री? आम्ही राजाला देव मानत नाही, आम्ही राजद्रोही आहोत. म्हणे राजा प्रियेचा देव आहे, त्याच्या अंत करणारा कधीच बाजार पडत नाही, अशा जगाचा देव आहे दुर्जनसेन. प्रजेच्या भक्तीपुढे मानावा करणाऱ्या राजाला प्रजा परमेश्वर म्हणते. हत्तीच्या मारीला पासून राजवाड्याचा आवाज करून प्रत्येक दिवस मंदिराच्या
चांगली गोष्ट करणारे तुझा तो पृथ्वीचा छोटा आरोप माझ्यावर करून तुम्ही माझ्या मानी मनाला ढकललं. पण याचे परिणाम चांगले होणार नाहीये. कारण नसल्याच्या हारी गेलेला माणूस आणि गर्वाच्या जाळ्यात चिपटलेला प्राणी असं रागात जगातून चालायचं होणार नाहीये. आज तुला शेवटची संधी देतोय देवाला. उकाड्याने कम्युनिस्ट जबाब देऊन भोगावं. नाही तर तुझ्या मृत्यूची तयारी करावी लागेल आपल्याला. स्वाभिमानी माणूस का मनाने करतो आणि लाचारी पत्करत नाही. मी सुद्धा मनात स्वीकारेन आणि महाराणी पत्करून लाचारीचं जीवन जगणार नाही. अरे माणसाने जगावं मनाने आणि मरावं सुद्धा मनाने. दयानंद! सरदार दयानंद, अजूनही नीट विचार कर. तू महाराजांचा अपमान करत आहेस. हा दयानंद एक वेळ क्रिस्तवाला आतरी आहे. पण आपले येत नाही विसरणार. तुझा तात्पर्य ऐकायचं नाही आम्हाला. तुझ्या भेदावर पाण्याची रेखाक्षरात आक्रमण करीन मी. अरे बेजबाबदार राजा, तुला पांडित्य नाही काय करणार. समुद्रासारखा अंतःकरण, हिमालयाची भव्यता आणि सुगंधाची कीर्ती असावी लागते सम्राटाला. आणि तू तर भगायला काटा बांधायला बोलला आहेस. दारूच्या कळपात आणि नाच करण्याच्या नादात तू नादार बनला आहेस. आणि दुष्टाच्या संधीनं तू कमजोर झाला आहेस. अरे तू राजा असून राजा पण विसरला आहेस. महामंत्री! याचे डोळे फोडून टाका. याला हत्तीच्या पायाखाली घाला. याचे तुकडे तुकडे करून रांजणीत फेकून द्या. हरकत नाही. पण मजाच राजा, तुझ्या या काळ्या कृष्णकृत्यांना लवकरच वाचा फुटणार आहे. तुझा बाप दारूनं मागल्या तोंडाला बसू लागला आहे. मानानं म्हणण्यात मला परम आनंद वाटेल. पण तुझ्या काळ्या कारकिर्दीचा शेवट भूकंपाने केंद्रविचलित झालेल्या विध्वंसासारखा होईल. माझ्यासारख्या निरपराध जीवाची शेवटची धर्माचरण सांगते. तुझा अंत जवळ आला आहे राजा. काय म्हटलं? हे हो झालं मी? तुझ्या जहाजीबाईच्या फटकाने आतापर्यंत खूप सहन केले. पण आता ते शक्य नाही. महामंत्री! सम्राटाच्या सिंहासनावर झुकणाऱ्या या पुतळ्याचा आवाज आता बंद झाला पाहिजे. पाहते काय महामंत्री? उत्साही समजे आणि करून टाका याचा शेवट आणि फेकून द्यायचा रांजणीत. होऊन जाऊ दे कोल्या कुत्र्याने याच्या खिलाराची मांसाहारी. महामंत्री! पाहता काय? करून टाका याचा शेवट. शशांना महाराज, आणि माझ्या एखाद्याचा अंत होऊ नये. नमस्ते. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. नाट्यकलेत कुणाचा अभिनय तुम्हाला जास्त आवडलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.